रस्ता चुकला गाईज, आमचा रस्ता चुकलाय. दरड कोसळल्या दरड. काय पण इथं कुठे चढायला आहे? रोड कुठून आहे पण तिकडे बघ पुढं आहे का? गाईज, आम्हाला रस्ता भेटत नाही. या डोंगराच्या वर चढायचं आम्हाला. हा? चला चला चला. भाई भागो आईच्या गावात. गाईज जिराफ, गाईज आवाज करू नका, आवाज करू नका, नाही तर बाहेर जाय. आवाज करू नका. गाईज तुम्हाला जिराफ दाखवतो. यो वर्षभर तो स्वागत आहे आपका आपके भाई के चॅनल पे. तर आज आम्ही आलो फिरायला अशा काहीतरी ठिकाणी आलो बघा. आजचा ब्लॉग इथूनच चालू होतोय. आम्ही एका गडावर फिरायला आलो. त्या गडाचं नाव आहे दातेगड आणि हा गड इकडं वर आहे, त्याच्यावर आहे. आणि आम्हाला रस्ता माहीत नाही, आम्ही रस्ता चुकलो. अशा जागी काहीतरी आणि सगळी आपली गँग आली, गँग सोबत फिरायला लागलो. ए काय आलं, रस्ता भेटतोय की नाही? तुम्ही पण रस्ता चुकला का? गाईज, इथं आपली सगळी गँग थांबली. पुढे रस्ता बंद आहे, जाऊ नका. पुढे रस्ता बंद आहे, तिकडं दरड कोसळले. आणि सगळी इथं आता रस्ता चुकला म्हणून फोटो काढायला थांबले. सगळे फोटो काढतात. 3 वाजता घरी जायचं. 2 वाजले. चला मग, जिथनं रस्ता आहे तिथनं. चुकलो ना भाई रस्ता. चला भाई, फोटो काढ, नंतर काढू. एक नंबर वातावरण, सगळं हिरवं झालंय. पाऊस पडलाय. पाऊस नाही आज, 4-5 दिवस झाले पाऊस पडतो. सगळं हिरवं झालं इकडचं. असं चला चला म्हणतो आणि स्वतः आला आता परत व्हिडिओ काढायला. घेतोय मी मागून घेतोय बायची. बाई इथं पण चेष्टा झाला की कुठे गेली काय सगळी येतात. आजूबाजूला आपली सगळी पोरं येतात. तर सगळे रस्ता कोणाला माहित नाही ना, ते इथे येऊन चुकत आहे बघा. आता हे पण आले, ते सगळे चुकले, खाली गेले. चला जाऊ, चला बाई हळू या. धबधब्याचा आवाज येतोय. हा ना, धबधब्याचा नाही पण वाऱ्याचा आवाज येतो. पहिलवान आलं. गाईज, आम्ही आलोय फिरायला. फायनली सगळे शेर घरातून बाहेर आलेत. जे येईल त्यांची मजा कसं घेत होता. आता सगळी आपली मजा घ्यायला. गाईज, तिथं फिरायला जे भटकंटीवाले आलेला त्यांना आम्ही रस्ता विचारला नाही, त्यामुळे आमचा रस्ता चुकलाय. बाकीच्यांचा पण आम्ही त्यामुळे चुकवतोय. हा, कोणी नागपणी झाड. भाई काहीतरी विषय काय कुठं नागपणी झाड. भाई फ्रॉम मधलं झाड आहे. फ्रॉम सिरीज मधलं झाड आहे. फ्रॉम सिरीज मधलं झाड गायच. हो भाई, त्या साईडला तोंड आहे त्याचं. कडक चला. म्हणजे याची स्टोरी काय माहिती आहे का? आधीच्या काळात आहे का नाही, ह्या झाडावर म्हणजे खूप सारे नाग वगैरे बसायचे. त्याच्या तेव्हापासून या झाडाचं नाव नागपणी झाड पडलं. हा का? मग तुम्हाला कसं कळलं भाई इथं नागपणी झाड आहे ते? काय तुम्हाला कसं माहिती? तुम्ही का रात्री येऊन गेला ना? तुम्ही सगळं बघून का रात्री येऊन बघून गेला ना सगळं? मी इथला लोकल गाईड आहे ना रे. हळूहळू. हा, चला जाताना तुम्हाला मस्त पैकी चुकवलं का म्हणून? आमची मजा घेते का तुम्ही? अच्छा, नागफणी झाडासाठी तुम्हाला आम्ही इकडे घेऊन आलाय. लोकेशन कव्हर करू. खाली आपलं घर आहे. तिथे मस्त पैकी कांदा भजीचा बेत करू.
आणि जाऊ. अजून काय खाणार आहे तुम्ही? आणि काय मटण वगैरे खाणार असला तर त्याचे चार्जेस त्याचं म्हणजे 300 रुपये प्लेट आहे. आपण लय नाही घेत पोरांकडनं. हां हां 300 रुपये प्लेट. हां बघा का तुम्हाला चिकन खायचं असलं तर 220 रुपये. काय चिकनचं लावा काय पनीर बिनीर आहे की नाही घे पाहिजे घे काय इथं सगळ्यांच्या गाड्या लावल्या पार्किंग केला आता या गाड्या आम्ही काढतो आणि जिथून जो रोड आहे ना जिथून प्रॉपर रोड आहे ना तिथून आम्ही लावले तर डायरेक्ट त्या रस्त्याला भेटतो आता जिथं चालू आहे ना आम्ही तिथे आता आम्ही बरोबर रोडला आलोय जिथून गाड्याची स्टार्टिंग होते वर चढायला तिथं आलोय बरोबर आता या रोडने तर वर जायचंय सगळी पोरं पण येत कोणाला काय अशी असते फिरायला बाई अशीच मजा येते जिथं पण गँग भेटते ना एकमेकांना जिथं जिथं गँगची जिथं जिथं गँगची हे भेटते ना एकमेकांना क्रॉस होतो ना तिथं बाई नाचणारच पब्लिक काय काय घ्यायचं इकडे या इकडे वांडीच मेंबर होते काढा म्हणा मेंबर नाही काय साधारण वांडे आमच्यात हा फक्त पोरीसोबतच गोड बोलतो बाकी सगळ्या पोरांना अरे जा काढा ते घेऊन. घ्या बिस्किट भाई त्याला घ्यायची सवय आहे. आजूबाई चुकला का काय? अरे आजूबाईला फोन आलाय पोरीचा त्यामुळे तो जरा मीटिंग मध्ये व्यस्त आहे भाई नो सिग्नल आता होय का? करणं कसं वाटतंय तुला भाऊ विचारायचं राहिलं आर्यनला आणि कर्णाला मला विचारायला लागतं कसं वाटतंय हा कसं वाटतंय सांग ना कसं वाटतंय हसतोयस का त्याला काय चुकीच्या रस्त्याने कसं वाटतं विचारतो गाईस थोडी जरा आमची जरा नॉर्मल जरा फाटली तिकडे वर आम्ही अर्ध्यात चढून आलोय आता बरोबर चाललोय डायरेक्ट भेटू चला वर नाही तर अर्ध्यामध्ये काहीतरी दाखव तुम्हाला गाईस आम्हाला काहीतरी भेटलं इथं बाय एक्सप्लोर करतो ओ देशी कसं? देशी कास हे थांब, काहीतरी वेगळंच आहे देशी कसं एकटंच कसं काय यात हा? पण कासव अरे ते नर आहे माझी नाही तर पिल्लं. बाई जरा माहिती द्या की याची ही वीर आहे ना, ही वीर. ही वीरची माहिती द्या. माहिती सांगतो. भाई इथे माहिती दे की भाई माहिती दे की थोडं अरे ते माहिती देतात गाईड येते इथले सुरुवातीला काय होतं माहितीये का? जेव्हा म्हणजे आम्ही गडावर यायचो हा तेव्हा पाण्याची कमी असायची त्याच्यामुळे खालचे ग्रामस्थ आहे ना त्यांनी मी इथं मोठंही केलेलं पण ते खाली जरा थोडे झाले इथं पाण्याचा स्रोत होता मग यांना जाणाऱ्यांना पाणी पिण्यासाठी ही टाकी केलेली आपण हा हा समजलं ओके काय हा प्रश्न? पाणी कसं आलंय वर ते पाणी टाकतो आम्ही सकाळी येऊन तिथं त्यामुळे आले का हा म्हणजे पाच अच्छा, सहा- म्हणजे हा, पाच हा. सहा आम्ही मित्र आहे गड रेकर्स आमचा ग्रुपचं नाव गड रेकर्स हा ते खालून 5-6 गाई आणतो आणि ह्याच्यात ओततो अच्छा. यांना जाणाऱ्यांना पाणी पिण्यासाठी हा हा अच्छा येण्यासाठी सोय का पिऊ शकता आणि हे पाणी असं आहे ना गाईज असं काहीतरी आहे नारळ पाणी पाणी आहे हे. ना नारळ पाणी नारळ पाणी म्हणजे भाई साधं पाणी पण हे प्यायला ना नारळ पाणी वाटणार तुम्हाला आणि हा. तुम्हाला जर मलाई पाहिजे असेल ते तर खालची काढून द्यावी लागेल मला. ते हिरवी हा. हा 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 ते म्हणजे थोडा. गाईज अरे हो बाई म्युझिक लावले तुम्ही हे कशासाठी माहिती आहे गाणी कशासाठी आम्ही हा. स्पीकर घेऊन येतो हा वर खूप सारे बिबटे बिबटे, परत अच्छा, अच्छा. अस्वलं वगैरे आहेत हा गडावर हा मग त्यांना अंगावर डायरेक्ट आपल्याला झडप घालावी नाही हा त्याच्यासाठी गाणी लावायची अच्छा, अच्छा. गाणी ऐकून लावायची तुम्हाला हे माहिती आहे फॅन्ड्री पिक्चर हा माहिती आहे की जब्या हे डुकरं पकडा ह्याच गडावर या डोंगरावर यायचं का म्हणजे जाणं बिन इथंच लावलं असेल ना त्यांनी वर म्हणजे डोंगरावर नाही हा. तिकडच्या side ला एक डुक्कर एक आपला area बिबट्या आहे. कुठं राहिला? आपला बिबट्या गेला की वर आता गेला फोनवर बोलतो काहीच बाहेर त्याची आमचं मागे राहिलं आता थांबायला लागेल जरा आम्हाला थोडा वेळ थांब, थांब, 5 मिनिटं, जिरा. जिराफ आहे, जिराफ. प्रॉपर मान दिसते गाईस भाई भागो आईच्या गावात
काय जिराफ काय आवाज करू नका, आवाज करू नका, नाही तर बाहेर जाय, आवाज करू नका. काय तुम्हाला जिराफ दाखवतो. हा बघा, हा बघा गाईज, हा बघा, हा बघा. काय मानवर आली थोडीशी त्याची. त्रास नका देऊ. चला जाऊ थोडा वर. रोड बरोबर आहे ना. कोणाची तरी इथे गेम झाले भाई. इथं कोणाचं तर काय तर राहिलंय. कुछ भी हो सकता है आगे जाके. काही जंगल चालू झालंय. जंगलातून आता वर चाललो आम्ही. इथे बाटल्या पण टाकली यार. असे कोण करतं या डोंगरावर आल्याशी बाटले कचरा बिचरा करतात. हाच असेल वाटतं. हॅलो हॅलो पाठवतो पप्पा. कुठं खडी चढाई रे. खडी चढाई प्रॉपर. एवढं आम्ही चढले तो खाली होतो त्या साईडला होतो. तिकडे नाही काय रेनकोट आहे भाई तो इथल्या लोकांचा. जोकर वांडर आहे ते करंदा. प्रॉपर जोकर वांडर बसलाय आणि त्याचं पिल्लू पण आहे सोबत. अटॅक करू शकते. हे अटॅक करू शकतो. हा तू जोकर वांडर आहे. करते स्पाइक केलाय भाई. माझ्यापेक्षा जोरात केस उभे आहेत. हा बघ काय करतो. गवतर प्रॉपर खातोय. हॅलो कान बघ की माहिती कसं प्रॉपर. हा ना हातात घेऊन घेशील का काय. हवं खाजळ मेंबर. अरे 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 इथं हे सारखं वाटत नाही का तो पिंट्या. आपण जे मेन बघायला चालू होते इथं तलवार आहे. मेन तलवार जमिनीमध्ये तलवार केली. त्यात वीर आहे आत. तीच आपण खास बघायला आलो. गाईज कॉपीराईट देताय तुम्ही. हा काय बघा इथून आत जायचंय. इथून आत जायचंय आणि इथं काहीतरी खिंडी बिंडी येतं आणि तिकडून वर तलवार आहे तिकडं पुढं. आपल्याला तिथे जायचं. काय आम्ही इथपर्यंत आलेलो आणि इथनं आम्ही परत गेलोय. आणि हा मेंबर बोलला की वर रस्ता नव्हता. नाही मी पण बघितले वर रस्ता नव्हता. आमचा मित्र झालाय. माहिती आहे का तू. हा हीच आहे का ती गुफा. भाई पावसाळा धरला पाहिलाय. आतमध्ये काय नाही संपले. एवढे छोटे चल छोटे आहेत. जास्त काय नाही. कुठला काय माहिती तो कुठून गेलेला. असं काहीतरी आहे इथं. देवांची मूर्तीमध्ये दगडामध्ये कोरली. नाही ती नाही ती. आमचे मॅप मॅपिंग करणारे आमचे गायडन्स ते आता माहिती देतात आपल्याला वेळेची. काय भाई जरा ते गाणं जर स्टॉप करा का नाही तर कॉपीराईट देशील तुम्ही. दुश्मन वगैरे येत ठेव ना. हां आपले सैनिक लपल्या जायचे. म्हणजे त्यांना समजत नव्हतं की तिथं कोणीतरी लपलं. मग त्यांच्यावरती अचानक हल्ला करायचा. ती जागा तीही. ओके हे आहे का ते. अच्छा ओके लेट्स गो. दरीतून आम्ही आता आलोय बाहेर. आता जी मेन आता तलवार बघायची ते इकडे. तलवार बघू. इथं दरी आणि या साईडला तलवार. तुझ्या खड्ड्याचं तलवार आहे. कॉपी करे. आपण सुरक्षा काहीच नाही बघ ना. कोण पण काय पण जाऊ शकते यात. तलवारच्या आकाराची विहीर बनवली आणि इकडे खड्डे कसले काय माहिती.
काही बघा ही अशी उभी तलवार आहे इथून अशी तलवारचा आकार आहे. काहीतरी आहे इथं. काय विषय आहे भाई, एवढा मोठा खड्डा का मारलाय? इथून खालून भाई तिकडे जातं त्या साईडला मिळतं त्याच्या साईड तिकडचं भरलं का नाही मग इकडे येतं. पाणी का? ह्याच्यावर लेवल कळते का पाण्याची आपल्याला? हा हा, किती भरलंय किती भरलंय? जिथं पूर्ण भरलंय का नाही तेव्हा म्हणायचं तिकडचं निम्म आहे. ओके ओके. अच्छा, त्या विहिरीतलं पाणी इकडं इकडे येतं का? ह्याच्यात वेगळं येत आहे? हा भाई, त्यात वेगळं येत आहे पाणी? त्यात जर आपण तिथं आता पाणी बघ ना काय शुद्ध आहे, फुल निळं पाणी. एकदम दगड मारू नको. पाणी बघ ना, वर डोंगरावर पूर्ण निळं निळं पाणी आहे पूर्ण. मला तिथं गुरं बिरं आली की पाणी पित असतील. एंट्री मारतो आम्ही आता विहिरीमध्ये पूर्ण आतमध्ये जातो. पब्लिक येते आपली. आज तुम्ही कॉपीराईट देऊनच राहणार आहे गाणीला भाई साहब. खाली पाणी आहे ऑलरेडी. मोठे मोठे पायरे खालूनच तो फोटो काढला रे भावा. कॉलर बिलर बघ ना, अवतार काय झाला वाऱ्याने. होच की मग का काढायचंच आहे. पूर्ण एक्सप्लोर करू दे ना गाईज. हे बघ ना, दोन दगडला क्रॉप करून ह्यात हे केलंय. सॉरी, कट करून, क्रॉपच बोलतो, कट करून तलवारीच्या आकाराची विहीर बनली. इथं विहीर आहे ही. तलवार आहे आणि असा नाही नाही राव, आम्ही ब्लॉग मध्ये बोलतोय, ब्लॉग मध्ये बोलतोय. ही तलवार आहे, इथं तलवारीचा असा आकार दिसतो. अशी तलवार आहे. हा, ही तलवार आणि तलवारीची इथं मुठ्ठी. दिदीच ना माझी नको बाबा, खाली रिस्क खाली जाऊ नका, चेष्टा करू नका. चेष्टा करू नका, खरंच मगर आहे. किती फूट असेल रे वर? 40 फुटावर आहे का पण? जास्त 50-60 फुटावर. काही 60 फुटावर, 60 फुटावर खाली आहे. 100 कोणी? आम्ही पण मारली विहिरीत. प्रॉपर विहीर आहे. ही विहिरीतून आता आम्ही निघतोय. आता आम्ही घरी जायला निघतो. एवढंच होतं या गडावर, बाकी काय नाही. बायची कसं वाटलं तुला या गडावर? मजा येते ना? चांगलं आहे की नाही? हां, कोणासोबत? विकी भाई सोबत. ओ विकी दादा, तुम्ही माहिती दिली नाही याची? हां, चालत चालत आहे की. हां, 50 किलोपेक्षा 40 किलोपेक्षा कमी त्यांनी ते हवेचा प्रमाण जास्त आहे ते प्रमाणात. आणि ते तुम्हाला पॅराग्राफची गरज पण लागणार नाही. डायरेक्ट वर कल्टी, डायरेक्ट वरचं तिकीट. त्यामुळे तुम्ही कोणी इथे 40 बिबट्या, अस्वल असे काय बरं रानटी जनावरांचा वर असल्यामुळे कृपया 13 वर्षाच्या आणि पावसाळ्यात मुलांनी येऊ नये. आणि तुम्हाला जर मस्ती असेल तलवार उचलायचा विडा. आणि तुम्हाला जर मस्ती असेलच गड चढावी तर मग येऊ शकता तुम्ही. पाण्याची बॉटल नक्की आणा, पाण्याची सोय आहे पण रस्त्यावर कोणते कोणी काहीतरी टाकलेले आहे. इथे पाण्याची स्वतःची पाण्याची बॉटल पाहिजे, पण एवढं पण उंच नाही पाहिजे. इथे असं कुठलं हॉटेल नाही जवळपास. आणि आम्ही इथं काय बरं पाटणचा जो रस्ता आहे त्याच्या जवळपास आम्ही एक 10,000 किलोमीटर वर आहे आम्ही. आणि येताय तिथे बाटली टाकताय, असं चालतं कसं? असं चालत नाही काय. बाटल्या घेऊन येते पण जाताना खिशात ना त्याच बाटल्या तुम्ही न्यायला पाहिजे, इथं टाकल्या नाही पाहिजे. माझं हे पाटणगड संवर्धन कमिटीला असं आव्हान आहे, तर खाली येताना प्लास्टिक मोजावं आणि जाताना प्लास्टिक मोजून घ्यावं. हा, प्रत्येकाचं कारण ना. आपल्या गड किल्ल्यांची संवर्धन आपणच केलं पाहिजे. होय होय, बरोबर आहे. आणि काय काय
काय काय तरुण येत आहे स्पीकर घेऊन गाणे लावतायत ब्लॅक घोडा. म्हणजे आपण काय गडावर येतोय ही गाणं ब्लॅक घोडा. हे गाणं चुकीचं लावलं, चुकीचं गाणं लावलं. तर मी आज तरी सांगतो, मी इथे जवळपास 5 वर्ष झालं गाईड लोकल गाईड म्हणून काम करतोय. तर आज तळबीडकर वडेवाले तळबीडकर ग्रुप इथे ट्रेकिंगला आला होता. तर ते त्यांच्यातील सगळे ग्रुप मेंबर खूप छान आहेत आणि खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांना मी जशा इन्स्ट्रक्शन्स दिल्या त्यांनी तशा त्या फॉलो केल्या. तर तरी आता पुढचा आम्ही किल्ले वसंतगड किल्ले तळबीडकर ट्रेकर्स ग्रुप सोबत पुढचा आमचा किल्ला आहे वसंतगड. हा ट्रॅक करायचं बोलतोय, कधी करायचं? तर नेक्स्ट वीकला तुम्ही आहात का फ्री? हा आम्ही आहे ना. मग नेक्स्ट वीकला करू. काय असे बूट पण इथे टाकू नका कोणाचं तरी. आता इथं बूट पडला, हा इथं कोणाचं तरी बूट पडला. बूट वगैरे टाकू नका. वाघ गेल्या वाटत. बहुतेक एक काय तिथं गुफा आहे, गुफा. गाय भाव आपलं विकीचा तीच की गुफा, तीच गुफा तीच गुफा आहे की नाही काळूची. आणि हा टेनोची. मला वाटलं तर हे एजे भाऊ एजे भाऊ 7 नंबर थाला फॉर रिझन. हे या ट्रेकरचे करते धरतात. तर ते बघा प्रॉपर त्यांच्यासोबत एक काठी घेऊन आले. प्रॉपर सगळं सिस्टमॅटिकली असतं. नाद कोण करता का त्यांचं? माझं आव्हान आहे गडावर येताना हा जीन्स पॅन्ट असले कपडे घालून येऊ नका. हा? मी आता लोकल गाईड झालो ना. भाई अशी वाली ट्रॅक पॅन्ट घालून या. ट्रॅक पॅन्ट हा, आणि खास करून जीन्स मध्ये कन्वर्ट होते मॉडिफाय होते. जर पावसाच्या सीझन मध्ये खूप सारा पाऊस पडला वॉटरप्रूफ पॅन्ट. काय सगळे इन्स्ट्रक्शन घेऊन ठेवा. असं डबरावर येताना तुमच्या परत चुका झाल्या नाही पाहिजे. आणि हे बघा इथं केवढं मोठं प्लॅस्टिक टाकलंय का. रेनकोट नाही, रेनकोट आहे मागाचा, रेनकोट पडलाय. हे हळू उतरा, हळू 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 या. ब्लॉगर सुजित वाघमे साथ, कॅमेरा प्रतीक सुरेंशी. काय इथून आता या दरीतून आम्हाला खाली जायचं. इथून रस्ता आहे प्रॉपर. मध्ये आंब्याचं झाड पण दिसतंय. आपल्याला पुढे जाऊन अजून काय तर खाली किल्लं पाहिजे. भजी प्लेट, 10 रुपयाची भजी प्लेट. बोबडी का बोलते? भजी प्लेट, 10 रुपयाची. 10 रुपयाची भजी प्लेट. रात्री न उतरायचं कळत नाही. असं राप रूप राप राप रूप रे प्री 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 राप रूप राप रिंग 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 हा. गाईज आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. इथं एंडिंग होत नाही पण एंडिंग होऊ शकते जर पुढं मी काय दाखवलं नाही तर. अशाच आरझोड ब्लॉग सोबत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये वसंतगड फोर्टला. नेक्स्ट गड परवा देणार. आगे माकडचा हे करतो. माकडांनी माकड जाळे सोडले आणि माणसं सुरू करायला लागले. माणसं चाळे. माणसं चाळे. तर आपण मी काय म्हणतोय तळबीडकर ट्रेकर्स, हा बोला. आपण नेक्स्ट टाइम वासोटा किंवा असा एक वॉटरफॉलला जाऊ. तिथे जवळपास 9 वॉटरफॉल आहे ओझरडेचा. ओके ओके. तिथे जाऊ पुढचा. जर तुमचं बघा प्लॅनिंग कसं काय होतंय त्याच्यानुसार ठरवू. फक्त कधी पण कॉल करायचा अगोदर 5 दिवस अगोदर कॉल करा, कारण माझे बुकिंग खूप म्हणजे फुल असतात. तर त्यानुसार मला टाइम देता येईल. बरं ठीक आहे. कारण तुमची कशी माणुसकी वगैरे सगळे आपल्याला मी एक पण नंबर गॉगल वाटते. घालतो. हा म्हणून तसे आपण तुमच्याकडनं बघितलं, आपण फी पण भाई तुमच्या फी नाही काय नाही, फ्री मध्ये असते काय? कुठे बाबा फी? नाही फी असते आपली. किती रुपये? पण हा करण मित्र आहे माझा. ओके ओके. त्याच्यामुळे फ्री मध्ये करण कोण? करण करण बिबट्या. करण बिबट्या. करण बिबट्या. शेअर पैसा. ओके ओके. अंधारात बाहेर नॉन इंटरेस्टेड माणूस कोण आहे तो? तो ग्रुप सोडून फास्ट कधी जातोय. कोंबड्याच्या वासावर घरी जाऊन कोंबडा आहे, गावठी कोंबडा खायचाय. पुढच्या वेळेस येताना तो स्टोव वगैरे घेऊन या. हा म्हणजे मॅगी बिगी करू शकतो. हा स्टोव आणि मॅगी घेऊन तो एक घेऊया तसं.
स्टो आणि स्टो घेऊन ठेवूया. हा 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 जायला तिथं असं आहे की माझ्याकडे आहे की आहे का? आहे मुंबईमध्ये मुंबईला आहे कधी आणणार? आणलं पाहिजे नेक्स्ट टाइमला येऊ ना तेव्हा नेक्स्ट ट्रिपला मुंबईत आहे नाही बा- गॅस स्टो घेऊन येऊ. म्हणजे कसं पावसाळ्याचं तिथलं धबधब्याचं पाणी घेऊन त्याच्यात मॅगी करायची. हा हा एक नंबर टेस्ट लागतो. हा मॅगी बिगी करायला एक नंबर जागा आहे. करू शकतो इथं आपण